तर गॅस टंचाईचा मोठा परिणाम छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी मधील कंपन्यांना बसतोय। अनेक कंपन्यांचा गॅसचा साठा संपत आलाय, त्यामुळे कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। थेट वाळूज एमआयडीसी मधून माहिती देतात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे। पाहूया। मी आता सध्या या नहार कंपनीमध्ये आहे, जिथं बजाज ऑटोसाठी जे वेगवेगळे पार्ट्स कलर करून द्यावे लागतात ते केलं जाते आणि आता ही कंपनी सुरू आहे। पण प्रत्यक्षात 2-3 तासानंतर ही कंपनी बंद पडेल, म्हणजे या कंपनीची चाकं बंद पडतील। अशाच अनेक कंपन्या आहेत ज्या कंपन्या गॅस टंचाईमुळे भयभीत आहेत। त्यांना असं वाटतं की आता उद्या परवा कंपन्या बंद कराव्या लागतील, कारण त्यांच्याकडे साठाच तितका आहे। आत्ता या सिच्युएशनला कसं तोंड द्यायचं असा प्रश्न उद्योजकांच्या समोर आहे। जसं मी आता सांगितलं की काही कंपन्यांमध्ये आज दुपारपर्यंत, काही कंपन्यांमध्ये उद्यापर्यंत गॅसचा साठा आहे, पण पुढच्या काळामध्ये तो साठा बंद होईल। केंद्र सरकारने, राज्य सरकारने याचा पॉझिटिव्हली विचार करावा असं उद्योजकांचं म्हणणं आहे। यातून काही तोडगा निघतो का? डोमेस्टिक सोबतच इंडस्ट्री जिवंत राहू शकते का, याचाही विचार सरकारनं केला पाहिजे, अशी या सगळ्यांची मागणी आहे। बघूयात की आता यावर सरकार, केंद्र सरकार काय तोडगा काढू शकते। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।